ऐतिहासिक परंपरा असलेल्या नागपुरात रामनवमी उत्सवात यंदा प्रथमच तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला। अखिल भारतीय किन्नर आखाड्याच्या सहभाग मिरवणुकीत दिसला। नागपुरातील रामनवमी शोभायात्रेला ऐतिहासिक वारसा आहे। यंदाच्या मिरवणुकीत पहिल्यांदाच तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला। अखिल भारतीय किन्नर आखाडा आणि हंसापुरीतील किन्नर मठाच्या वतीने शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले। याशिवाय नागपुरातील सर्वच किन्नर समाजाने यंदाच्या रामनवमी मिरवणुकीत सक्रियपणे सहभाग घेतला। कल्याणी नायक, जरीना नायक यांच्यासह असंख्य तृतीयपंथीयांनी रामनामाचा जयघोष करीत शोभायात्रेत सहभाग नोंदविला। चंद्रपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय बैठकीत स्वइच्छा निधीवरून जोरदार गदारोळ पाहायला मिळाला। नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेनंतर अखेर महापौरांनी निधी वाढवण्याची घोषणा केली। चंद्रपूर महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण बैठक हिराई हॉलमध्ये पार पडली। बैठकीत स्थायी समितीच्या अध्यक्षा मानसी संदीप गिरहे यांनी महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केला। अर्थसंकल्पात स्वेच्छा निधी केवळ 7.5 लाख रुपये ठेवल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नगरसेवकांनी सभागृहात घोषणाबाजी करत महापौर संगीता खांडेकर यांना घेरण्याचा प्रयत्न केला। स्वेच्छा निधी 20 लाख रुपयापर्यंत वाढवण्याची मागणी करत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली। गदारोळाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी तडजोडीचा मार्ग स्वीकारत स्वेच्छा निधी 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला। बैठकीतील गोंधळामुळे शहरात या विषयाची जोरदार चर्चा रंगली। लोक बघतात हा चेहरा असा, तेव्हा डलनेस दिसला तर ग्लो अँड लवली ह्याचे 10 mg विटामिन सीरम त्वचेच्या आतून नवीन सेल्स उभारते। चेहरा बनतो उजळ नव्यासारखा। ग्लो अँड लवली, ग्लो अप।